नमस्कार मित्रांनो, MM इन्फोवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन घेत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्याच्या महागाईच्या काळात दरमहा मिळणाऱ्या केवळ 1000 किंवा 2000 रुपयांच्या पेन्शनमध्ये जेमतेम महिना काढणे कठीण झाले आहे। त्यातच वयोमानानुसार येणारा औषधोपचाराचा आणि हॉस्पिटलचा खर्च पेन्शनधारकांचे कंबरडे मोडणारा ठरत आहे। म्हणूनच राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजेच NSE आणि देशभरातील लाखो पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची मागणी करत आहेत, ती म्हणजे मोफत वैद्यकीय सुविधा आणि आरोग्याचा हक्क। पण मित्रांनो, सध्या या वैद्यकीय सुविधाबाबत केंद्र सरकारकडून आणि EPFO कडून काय हालचाली सुरू आहेत? पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा किंवा ESIC चा लाभ मिळणार का? आणि सोशल मीडियावर सध्या जो 7500 पेन्शन आणि मोफत उपचारांचा मेसेज व्हायरल होतोय, त्यामागचे खरे सत्य काय आहे? या सर्व प्रश्नांची अचूक आणि कायदेशीर माहिती आज आपण या व्हिडिओत अगदी सोप्या मराठीत पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पेन्शनधारकांची नेमकी मागणी काय आहे। राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडे मुख्य 4 मागण्या मांडण्यात आल्या आहेत। त्यातील पहिली मागणी किमान पेन्शन वाढवून 7500 रुपये अधिक महागाई भत्ता मिळावा ही आहेच, पण त्यासोबतच दुसरी सर्वात महत्वाची मागणी आहे पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा मिळणे। सध्याची परिस्थिती अशी आहे की खासगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्यांकडे हक्काची कोणतीही सरकारी वैद्यकीय विमा योजना उपलब्ध नाही। नोकरीत असेपर्यंत त्यांना ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा योजनेचा लाभ मिळतो, पण निवृत्त होताच हा लाभ बंद होतो। वाढत्या वयात जेव्हा आरोग्याची सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज असते, नेमक्या त्याच वेळी पेन्शनधारकांना वाऱ्यावर सोडले जाते, असा पेन्शनधारकांचा मुख्य आक्षेप आहे। आता प्रश्न येतो की यावर सरकार किंवा कामगार मंत्रालय काही विचार करत आहे का? तर हो, संसदेच्या स्थायी समितीने देखील यापूर्वी शिफारस केली आहे की पेन्शनधारकांच्या आरोग्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत। सध्या सरकार मुख्यत्वे 2 पर्यायांवर विचार करत आहे, जे पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरू शकतात। प्रस्तावित वैद्यकीय सुविधा याचा फायदा कसा होऊ शकतो? 1. आयुष्यमान भारत योजना मध्ये समावेश। पेन्शनधारकांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार सरकारी आणि नोंदणीकृत खासगी रुग्णालयामध्ये मिळू शकतात। 2. ESIC वैद्यकीय सुविधांचा पुनर्रचना लाभ निवृत्तीनंतरही महत्वाची नोंद। कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयांच्यात या दोन्ही पर्यायांच्या आर्थिक बोजाबाबत आणि अंमलबजावणीबाबत सध्या प्राथमिक चर्चा आणि बैठका सुरू आहेत। अद्याप यावर अंतिम मंजुरीची अधिकृत अधिसूचना आलेली नाही। आता येऊयात एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे। सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर एक पत्र खूप वेगाने व्हायरल होत आहे। त्या पत्रात असा दावा केला जात आहे की केंद्र सरकारने 30 एप्रिल 2026 पासून किमान पेन्शन वाढवून थेट 7500 रुपये केले आहे आणि सर्व पेन्शनधारकांना तात्काळ मोफत वैद्यकीय उपचार लागू केले आहेत। मित्रांनो, MM इन्फोचे काम तुम्हाला नेहमी खरी आणि कायदेशीर माहिती देणे आहे। EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्ट केलं आहे की व्हायरल झालेले पत्र पूर्णपणे बनावट म्हणजेच फेक आहे। सरकारने अद्याप 7500 रुपये पेन्शन किंवा थेट मोफत उपचारांची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। सध्या सुधारित किमान पेन्शन योजना किंवा वैद्यकीय लाभ हे सरकारच्या विचाराधीन म्हणजेच अंडर रिव्ह्यू आहे। त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर किंवा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नका। मग सध्या पेन्शनधारकांना वैद्यकीय मदतीसाठी काय पर्याय आहेत? पहिला पर्याय, जर तुमच्याकडे केंद्रीय स्तरावर कोणती मोठी सुविधा नसेल तर राज्यांच्या ज्या स्थानिक मोफत आरोग्य योजना असतात, उदाहरणार्थ महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, त्या अंतर्गत तुम्ही पिवळे किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड वापरून उपचार घेऊ शकता। दुसरा पर्याय, काही विशिष्ट कंपन्या निवृत्तीनंतर आपल्या स्तरावर वैद्यकीय विमा देतात, त्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता। पण सर्व 23 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना लागू होईल अशी हक्काची योजना आणण्यासाठी अजूनही संघटनांचा लढा आणि कायदेशीर प्रक्रिया सुरूच आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश हाच आहे की
EPS 95 धारकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्याबाबत संसदेत व मंत्रालयात चर्चा नक्कीच सुरू आहे. परंतु जोपर्यंत EPFO किंवा कामगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतचा GR किंवा परिपत्रक येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडू नका. अशी ही वैद्यकीय सुविधा किंवा पेन्शन वाढीबाबत कोणतीही अधिकृत आणि पक्की बातमी येईल ती आम्ही सर्वात आधी तुमच्या लाडक्या MM चॅनलवर घेऊन येऊ. तुम्हाला काय वाटते? EPS 95 पेन्शन धारकांना वैद्यकीय सुविधा योजनेचा लाभ मोफत मिळाला पाहिजे की नाही? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व पेन्शन धारक मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.